आडनाव. चला राऊंड ओव्हर द विकेट हा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इन स्विंग आउट स्विंग चेंडू आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द. हो 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 सुरेख चेंडू, काय चेंडू तोलवलाय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार. नक्कीच धावा मिळतील 4. संघाचा धाव फलक खुलं झालं आहे. श्री गणेश होतोय एक सुरेख फटका आपल्याला पारच्या माध्यमातून. हा पुढील चेंडू असेल आदिशचा. पुन्हा एकदा हो हो सुरेख चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते. वाऱ्याचा वेग, चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. एक चांगला क्रिकेटिंग शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्रिकेट खेळत असतो त्यामुळे त्यामध्ये आपल्याला नक्कीच थोडेसे अडथळे हे निश्चित पार करावे लागत असतात. थोडेस क्षेत्ररक्षक हा पुढील चेंडू आदेशता. पुन्हा एकदा पुढील चेंडू जातोय का क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र थोडस मिस अंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकाचं आपल्याला पाहायला मिळालं. लोकांच्या दिशेने पर्यंत थांबलं तर नक्कीच एक चांगलं धावफलक गोळा होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा पंच हात पहिला होतात. अवांतर चेंडू घोषित करतायत. संघाची धाव संख्या 16 वरती जाऊन पोहोचले. सुरेख फटकेबाजी आपल्याला पारची पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये काय होतंय. फलंदाज मात्र आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं असेल संघाकडून दुसरं षटक. विकेट हा पहिलाच चेंडू आपल्याला शुभमचा पाहायला मिळतोय प्रथमेशसाठी. ओ हो 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 काय होतंय. आता मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग हे क्षेत्राला आपल्याला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा ही निश्चितच करावी लागेल. पावे पुढे चेंडू वेगवान गोलंदाजी अतिशय सुरेख. पाहूया हा तिसरा चेंडू. ओव्हर द विकेट. पुन्हा काय होतंय बघता. चेंडूला दिशा दिली जाते. तिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने संघाची धाव संख्या त्यांनी एक जबाबदारी स्वीकारली आणि 2026 मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं. पुन्हा एकदा बॅटची आतील साईडची कडा नक्कीच आपल्याला लागलेली पाहायला मिळते. मात्र कमी होताना पाहायला मिळतोय. शुभमचा पुढील चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा चेंडू हा मात्र यॉर्कर गेटचा चेंडू होता. काय होते एकंदरीत 2 धावांनी संघाचा धाव फलक हा पुढील चेंडू असणार आहे. अखेरचा चेंडू असणार आहे या द्वितीय षटकातील. स्ट्रायकर हिटला फलक हा पुढील चेंडू असेल शुभमचा. हा मात्र वेगवान चेंडू आणि आता मात्र चेंडू कळत नाही. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर हे 16 धावा निश्चितच आपल्या संघासाठी गोळा केल्या होत्या. हा पाहूया पुढील चेंडू सुरेख चेंडू आणि काय फटका आहे होता. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. एकंदरीत या 2 धावांनी संघाचा धाव फलक जे आहे ते धाव पोहोचतंय 22 या आकड्यावरती. गोलंदाज ओव्हर द विकेट शैलेशचा हा पुढील चेंडू असणार आहे. एक क्रिकेटचा तगडा अनुभव शैलेशकडे आहे. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडूला आतील बाजूने घेतोय. अंडरस्टँडिंग झाला असता. आता एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र काय होतंय पुढे टप्पा. परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल मात्र एकंदरीत 4 धावा या निश्चित मिळत आहेत. जाऊन पोहोचले. हा पुढील चेंडू शैलेशचा. आता मात्र सुरेख चेंडू. पुन्हा एकदा झेल होतोय का पाहूया. क्षेत्ररक्षकाने मात्र विकेट या 2 धाब्यांवरती समाधानी राहावं लागतंय. या शॉर्टलेग क्षेत्रामध्ये एक झेल सोडला होता. नक्कीच याचे पडसाद कुठेतरी या सामन्यामध्ये उमटलेले आपल्याला अंतिम चरणामध्ये पाहायला मिळतील. पाहूया हा शैलेशचा पुढील चेंडू. हो हो काय वेगवान चेंडू होता. काय वेग होता. काय क्षेत्ररक्षण आहे यष्टन मागे. तर दरम्यान आपण पाहूया फलंदाज बाद होतोय. अखेरचा चेंडू आहे. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर ती 29 वरती जाऊन पोहोचले. षटक आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया पुढील चेंडू असणार आहे. हो हो सुरेख चेंडू. परंतु पंच हात पहिला होत आहेत. या एका धावेने संघाचा धाव फलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतंय 29 या धाव संख्येवरती. 30 वरती जाऊन पोहोचलंय. निश्चित पुढील चेंडू असेल. या चेंडूवरती काय होतंय, काय बिघडतंय हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा लाईन अँड लेन थोडीशी भरकटलेली आहे. आपण
पाहिली तर ते आउट झाला. इन स्विंगच्या दिशेने आपल्याला hand Stomping action out झाला. पाहायला मिळतं आणि निश्चितच आतील बाजूला चेंडू हे आपल्याला 31 या झाले, षटकामध्ये 31. खूपच पाहायला मिळाले. बघूया पुढील चेंडू असेल शैलेशचा. सुरेख चेंडू काय होतोय धाव, धाव, तू धाव, शेवटचा बॉल आहे. धाव, तू धाव, धाव, तिथे धाव, धाव. थांबतोय. या 2 धावांनी संघाचं धाव फलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतंय. निश्चितच पंत 2 धावा घोषित करतायत. 2 धावांनी संघाचं धाव फलक जाऊन पोहोचतोय. बबली. 33 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 18 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष असणार आहे. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर तुषार पव्या सुरेख चेंडू काय चेंडू होता. पहिलाच एक तिका बाउन्सर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. इनपिचचा देखील आढावा थोड्या वेळात घेऊ. पव्या पुन्हा एकदा तोच टप्पा परंतु पंच हाच पहिला होत आहेत. पुढील चेंडू असेल तुषारचा. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अकुड्या टप्पा झेल होतोय का पाहूया. तिथे प्रयत्न चांगले होते. एक टाळ्या होऊन जातात या प्रयत्नासाठी. निश्चितच प्रयत्नाची पराकाष्ठा ही आपल्याला करावीच लागते. चांगला प्रयत्न होता. पाहूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निश्चितच ट्रॅव्हल होईल. एका धावेवरती एका राहू दे, एक भेटला. या एका धावेने संघाचं धाव पंच गेली ना. तर ते 4 वरती जाऊन पोहोचलोय. म्हणजे एक काढली तरी काय फरक पडत नाही. त्यासाठी 30 धावांची आवश्यकता असणार आणि कंपल्सरी चेस असणार आहे. षटकार गेले मोहन होते. हा सुरेख चेंडू होता. एक धाव निश्चितच 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. संघाची धाव संख्या ही 5 वरती जाऊन पोहोचले. पाहूया पुढील चेंडू 5ला काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडूला दिशा दिली. काय होतंय जबरदस्त घेतला. नक्कीच एक धाव असेल. पाहूया पुढील चेंडू काय चेंडू होता. यॉर्कर लेन वरती चेंडू पाहायला मिळतोय. थोडस प्रथमेश कडून मध्ये काही शंका नाहीये. पाहूया पुढील चेंडू सुरेख चेंडू. चेंडूला दिशा दिली जाते. बॅकवर्ड शॉटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का. थोडासा थ्रो चुकीचा आला. चेंडूला थोडस चुकीचं फेकला गेलं होतं. संख्या 9 वरती जाऊन पोचले. पार्थ पुढे चेंडू आता मात्र झेल होतो का पाहूया. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड वरती चेंडू जातोय. पाहूया खेळतात बॉल गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु आपल्या शरीराची संपूर्ण काळजी घेऊन आपण इथे सर्वांनी आनंदात क्रिकेट खेळूया आणि आनंदात क्रिकेट जगूया. ओव्हर द विकेट दादांचा पहिला चेंडू पाहूया. उलटा चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या चला शेखर गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट चेंडू घेऊन येतो. शेखरचा पुढे चेंडू पुन्हा एकदा होता परंतु बाद होतोय. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. एकच अदृश्य पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा काय होतंय. सलग 2 चेंडूंमध्ये निश्चितच वितरण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक चांगलं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळते. शेखर यांच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला आपल्याला दत्तात्रेय पाहायला मिळतोय. नक्कीच हा पुढे आता मात्र पंच हात पहिला होत आहेत. आउटस्विंग देखील आपल्याला इथे पाहायला मिळाला होता. मात्र थोडासा डाव्या यष्टीच्या थोडासा बाजूने गेला. नक्कीच एकंदरीत ही एक धाव फलक हे 18 वरती जाऊन पोहोचलोय. 34 धावांचं लक्ष असणार आहे. पाहूया शेखर यांचा हा पुढील चेंडू असेल. बॉल जबरदस्त. नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला शेखर यांचा. नक्कीच हा कुठेतरी चेंडू हा वेगवान गोलंदाज नाहीये परंतु त्या चेंडू पडल्यानंतर त्यामध्ये स्पिन होण्याची क्षमता आहे. चेंडूवरती बोट फिरवली जात आहे. चेंडूला स्पिन केलं जात आहे. पाहूया हा पुढील चेंडू असेल शेखर यांचा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चेंडूला बघा काय बॉल जबरदस्त दिशा दिली जाते. चेंडूवरती बोट फिरवली जात आहे. जर आपल्याला एक चांगला स्पिनर व्हायचा असेल, चांगला गोलंदाज व्हायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी त्या चेंडूवरती अभ्यास करणं मित्रांनो खूप गरजेचं असतं. त्या चेंडूची लेन समजणं खूप गरजेचं असतं. यार्ड समजणं खूप गरजेचं असतं.
जर आपण पाहिलं तर आताच आपल्याला टुर्नामेंट मध्ये टेनिस कंपनीचा हा चेंडू लाभलेला आहे, त्यामुळे त्याची यार्ड ही खूप छोटी आहे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रेट बॉल निवडून पाहूया. शेखर यांचं कौतुक करावं तितकंच कमी असणार आहे. बॉलिंग बॉलिंग एक धाव मिळेल मात्र दत्तात्रय बाद होतोय. रनिंग बॉल 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 सुरेख एकच एकच खेळ आहे. नाही धावलाच नाही ते. 5 चेंडू 15 धावा. काही होऊ शकतं मित्रांनो, काहीही बिघडू शकतं. ओव्हर द विकेट अभिजितची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच एक चांगला खेळाडू, एक चांगला बॅट्समन आपल्याला नॉन स्ट्रायकर एडला प्रतीक पाहायला मिळतोय. खूप साऱ्या टुर्नामेंटचा अनुभव आहे आणि निश्चितच मित्रांनो अंदाज चुकीचा असू शकतो मात्र अनुभव चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज हे आपल्या जीवनातील एक मनातील एक कल्पना आहे. तर अंदाज आपल्या जीवनातील बॉलिंग बॉलिंग एकच 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 बावडे एकच. कशाला धावतो पुढं. 2 धावा तर निश्चित मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का? एकंदरीत 2 धावा गुटनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी संघाचा धाव फलक जे आहे ते धावून पोहोचतोय. एकच आहे का? एक शॉट धाव असणार आहे, त्यामुळे आता समीकरण बदलतोय. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असणार आहे. एका धावेने संघाचा धाव फलक जर आपण पाहिलं तर ते 20 वरती धावून पोहोचले. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता नाही. रोहनसाठी आपले चेंडू शॉट बॉल बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग बॉलिंग चेंडू आणि 14 धावांची नाही, अजून एक डॉट काढायला पाहिजे. एक डॉट काढायला चांगला कमबॅक आणि आपल्या संघासाठी एक चांगला आदर्श ठेवला आहे. भाव्या अभिजितचा पुढील चेंडू पुन्हा एकदा एक बावड्या बाद बाद जागेवर दोनच राहावं लागतं. रोज धावतो का रोज मारतय रे. आउट 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 विकेट विकेट. बाद होतोय. अखेरच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणाऱ्या पाहायला मिळतो. बॉलिंग बॉलिंग जिंकले जिंकले संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला तेव्हा जिंकले बघ. चांगली कामगिरी केली आहे. आपल्या संघासाठी आपला बेस्ट दिलेला आहे आणि अखेरचा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. त्यानंतर होणारा सामना देखील तुमच्या समोर अनाऊन्स केला जाईल. पाहूया पुढील चेंडू असेल. विजयी होतोय. विजयी तसेच मराठी संघाचे आयोजकांच्या माध्यमातून